प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. ख्रिस्त सभा आज संत अँथनी मठाधिकारी ह्यांची स्मृती साजरी करत आहे. आणि आपणापैकी बऱ्याच लोकांनी संत अँथनी मठाधिकारी ह्यांच्या पाचारणाविषयी ऐकलेलं असेल. एक दिवस ते एका चर्च समोरून जात होते. सहज त्यांच्या मनात विचार आला की जाऊन चर्चमध्ये बसावं, प्रार्थना करावी. मिस्सा सुरू होती. शुभवर्तमान वाचलं जात होतं. त्या शुभवर्तमानामध्ये एक शब्द त्यांच्या काळजाला भिडला. तुझे असेल नसेल ते सर्व विकून टाक, गोरगरिबांना दे आणि चल माझ्या मागे ये. अँथनी घरी गेला. त्याने आपलं सर्वस्व विकलं. थोडीशी जमीन, थोडेसे पैसे आपल्या छोट्या बहिणीसाठी ठेवली. आणि काय विकलं? 300 एकर जमीन. आणि त्या विक्रीतून आलेले सर्व पैसे गोरगरिबांना वाटून टाकले. कोण मोठा आनंद त्यांना झाला. थोड्या दिवसांनी पुन्हा एकदा तो त्या चर्च समोरून जात होता. पुन्हा एकदा त्याला प्रेरणा झाली, सहज देवळामध्ये जाऊया, परमेश्वराचे आभार मानूया. किती सुंदर असा अनुभव त्याने आपल्याला दिलेला आहे. आणि मग आता मात्र दुसराच शब्द त्याच्या काळजाला भिडला, उद्याची चिंता करू नकोस. आणि तो विचार करू लागला, खरंच थोडीशी जमीन मी ठेवलेली आहे, थोडेसे पैसे मी बाळगलेले आहेत माझ्या बहिणीसाठी, ते सुद्धा आता मला गोरगरिबांकरता दिले पाहिजेत. आणि म्हणूनच त्यांनी सर्व काही देऊन टाकलं आणि आपल्या बहिणीला एका कॉन्व्हेंटमध्ये नेऊन ठेवलं. स्वतः अरण्यात गेला, मननचिंतन करत राहिला आणि मोठा मठाधिकारी म्हणून जगासमोर सादर झाला. संपूर्ण घटना आपल्याला काय सांगते? परमेश्वर आपल्याला कशा प्रकारे निवडू शकतो ते माणूस कधीच सांगू शकत नाही. आपली मेंढरं हरवलेली आहेत आणि त्या मेंढरांच्या शोधार्थ एक माणूस निघालेला आहे. आणि त्यावेळेला त्याला देवाचा माणूस भेटतो आणि त्याला विशेषरित्या अभिषिक्त करतो. कोण होता हा माणूस मेंढरे शोधणारा? तो माणूस होता किशाचा मुलगा शौल. कालच आपण ऐकलेलं आहे की इस्रायली लोकांनी शमूएलाकडे राजाची मागणी केली. आज त्या शमूएलाने शौलाला अभिषेक केला. शौलाचा अभिषेक तेलाच्या कुपीने केलेला आहे. आणि अशा प्रकारे परमेश्वराने इस्रायली लोकांना त्यांच्या मनानुसार एक राजा दिला. ती परमेश्वराची इच्छा होती असं नाही, तर लोकांचा आग्रह होता म्हणून. कालांतराने हा राजा देवाच्या मनातून उतरला. त्यावेळेला त्याच्या जागी दाविदाची नेमणूक झाली. दाविदाला तेलाभिषेक करताना मात्र तेलाची कुपी वापरण्यात आली नाही, तर तेलाने भरलेलं शिंग वापरण्यात आलं. शिंग हे सामर्थ्याचं प्रतीक आहे की प्राण्यांची शक्ती त्यांच्या शिंगांमध्ये असते, तशी अभिषिक्त व्यक्तीची शक्ती परमेश्वरामध्ये असते. म्हणूनच दाविदामध्ये परमेश्वराचा आत्मा जोराने संचारू लागला असं आपल्याला नंतर सांगण्यात आलेलं आहे. सर्व प्रसंगामधून काय शिकायचं? की देवाच्या मनामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा अभिषेक व्हावा असं ठरलेलं असेल, तर परमेश्वर त्याच्या पद्धतीने शेवटी त्या माणसाची निवड करतो, नियुक्ती करतो आणि त्याला विशिष्ट अशा प्रेषित कार्यावरती पाठवून देतो. सर्वसाधारणपणे तसंच काही घडताना आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला दिसत आहे की आयुष्यभर जकातीच्या नाक्यावर बसलेला लेवी, त्याने कधी विचारसुद्धा केला नसेल की जादुई कांडी फिरावी, त्याप्रमाणे देवाचा पुत्र आपल्या जकातीच्या नाक्यावरून जाईल आणि आपल्याकडे पाहील आणि आपल्याला बोलावेल आणि आपली निवड करील असं त्याला कधीच वाटलं नसेल. हाच प्रसंग मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये लेवी ह्या माणसाऐवजी मत्तई ह्या माणसाला देवाने बोलावलं अशा प्रकारे सादर करण्यात आलेला आहे. एक जकातदार ज्याला परमेश्वराचा स्पर्श झाला, तो इतर अनेक जकातदारांना परमेश्वराकडे घेऊन आला. म्हणून त्याने मोठी मेजवानी दिली असं सांगण्यात आलेलं आहे. खुद्द प्रभू येशू ख्रिस्तसुद्धा त्या मेजवानीमध्ये सहभागी झाला.
एका पापी माणसाचं परिवर्तन परमेश्वराला केवढा मोठा आनंद देऊ शकतं ते आपल्याला त्यामधून दिसून येतं आहे. इतकंच नाही, परंतु येशू आणखी स्पष्ट करतो की जे निरोगी आहेत त्यांना वैद्यांची गरज नसते, तर आजारांना असते. म्हणून मी नीतिमानांना नव्हे तर पापी लोकांना बोलावण्यास आलेलो आहे. परमेश्वराचं हे पाचारण आपण मनापासून स्वीकारावं आणि त्यानुसार नवीन जीवनाला सुरुवात करावी, म्हणून परमेश्वराकडे कृपा मागूया. अँथनीचं जीवन बदललं, शौलाचं जीवन बदललं, लेवीचं जीवन बदललं. आपलंही जीवन बदलेल, तो सुवर्ण दिन असेल. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.